Okay, in last lecture, studied about crop rotation. Just आपण स्टार्ट केलं लेक्चर नंबर 13, that is regarding the crop adaptation. त्याचा मीनिंग तुम्हाला सांगितलं होता. क्रॉप अडॅप्टेशन म्हणजे काय? ओके, म्हणजे प्लांटची एखाद्या क्रॉपची ऍडजस्टमेंट असते, कशा प्रकारे ग्रो होईल एखाद्या कंडिशनला, ते आपण बघितलं होतं. जस्ट थोडं रिवाइज करूया जेणेकरून तुम्हाला प्रॉपर आयडिया येईल. ओके, adaptation म्हणजे काय की इट इज अ स्ट्रक्चरल मॉडिफिकेशन और ऍडजस्टमेंट रिगार्डिंग एनी क्रॉप प्लांट टू सर्व इन अ पर्टिक्युलर एन्व्हायरमेंट. एखाद्या एन्व्हायरमेंट एखाद्या कंडिशनला त्या क्रॉपला जगण्यासाठी तो कशा प्रकारे ऍडजस्ट करतो, तसे आपण ऍडजस्ट करतो वेगळ्या क्लायमेटला, आपल्या घरी सुद्धा वातावरणामध्ये. ओके, त्यालाच आपण म्हणतो ऍडजस्टमेंट किंवा आपण त्याला अडॅप्टेशन. ते आपण बघितलं होतं की कॅक्टस प्लॅन मध्ये कशा प्रकारे अडॅप्टेशन करतात. ओके, कॉर्नडेशन्स इन कॅक्टस प्लांट, ड्रायलँड कशा तुझा पाण्याचा वापर तो कसा प्रकारे करतो, पानं कसे ग्रो होतात, त्याला काटे कशा प्रकारे येतात, ते सगळं काही मॉडिफिकेशन आहे. प्रत्येक क्रॉपची त्या रिजन मध्ये त्याच्या क्लायमॅटिक कंडिशनला तो वेगळ्या प्रकारचा मॉडिफिकेशन शो करतो, कुठलाही क्रॉप असू देतो. ओके, त्याच्याबरोबर आपण आपल्याला ऍडप्टेशन म्हणतो. प्रत्येक क्रॉप किंवा प्रत्येक प्लांट त्या कंडिशनला, तुम्ही डेझर्ट कंडिशनला जा, तुम्ही टेम्परेट कंडिशनला जा, तुम्ही ट्रॉपिकल कंडिशनला, म्हणजे काय एकदम जास्त ठिकाणी ऊन आहे किंवा रेगिस्तान कंडिशन आहे किंवा एकदम बर्फाळ प्रदेश आहे किंवा एक जास्त टेम्परेचर असतं, जो ट्रॉपिकल रिजन आहे, जो साऊथ इंडियाचा पार्ट आहे किंवा अमेझॉन फॉरेस्ट आहे किंवा श्रीलंकाचा फॉरेस्ट आहे, त्या ठिकाणी वेगवेगळ्या कंडिशन त्या ठिकाणी जास्त पाऊस, जास्त टेम्परेचर, त्या ठिकाणी त्याला जगण्यासाठी काय काय अडॅप्टेशन किंवा ते ऍडजस्टमेंट करतात ते आपण बघणार आहोत. ओके, तो कॅक्टस प्लांट इन ड्राय रिजन, एडिशन इन लिव्स, डेव्हलपमेंट ऑफ स्पाइन्स इन प्लेस ऑफ लिव्स, डेव्हलपमेंट ऑफ द स्टेम ॲज अ मेजर फोटोसिंथेटिक स्ट्रक्चर. ओके, या सगळ्या गोष्टी ऍडॅप्टेशन आपण बघितलेल्या आहेत रिव्हिजन करताना. ओके, so connotations regarding the any dryland crops are water storage in the stem, developments of different structures, spines, but chemical defects are also very common. With less photosynthesis taking place, growth of desert plants is often very slow. With very less photosynthetic taking place, okay, is often very slow, and under this condition, it is advantageous for the plants to make greater investment in the defense. So, coating the plant with a thick waxy cuticle thus helps reduce the water loss. A dense coating of hairs, trichomes, this allows air moving the surface of the plant, since the air in the desert is very dry and any air movement tends to increase evaporation. The trichomes create a micro layer of humid air around the plant, particularly in the vicinity of the stomata. म्हणजे काय की ज्या ठिकाणी पानाला तुम्ही बघाल त्या ठिकाणी त्याला पानाला काही केस असतात, त्याला आपण हेअर्स ट्रायकोम म्हणतो. त्याच्यामुळे काय की जे ड्राय एअर आहे, त्याच्या ड्राय एअरमुळे जो वाढणारा जो इव्हॅपोरेशन असेल किंवा तो आपण ट्रान्समिशन लॉस म्हणतो पाण्याचा, तो सुद्धा कमी करू शकतो तो प्लांट, ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ दिस ट्रायक्रोम्स, किंवा आपण त्याला म्हणतो काय, हेअर्स प्रेझेंट ऑन लिप सरफेस. जो ड्राय एअर आहे ते कुठे ना कुठे त्याला ड्राय एअर, तो वरचा क्लायमेट तो थंडा करायचा प्रयत्न करतो, त्यामुळे जे लॉसेस फ्रॉम द वॉटर टू द सॉइल टोमॅटो आहे ते कमी होईल. ओके, देन एक्सटेन्सिव्ह अंडरग्राउंड रूट सिस्टीम आर देअर ऑल्सो. ज्या ठिकाणी जास्त ड्रायलँड कंडिशन असेल, त्या ठिकाणी पाऊस जास्त पडत नाही किंवा अशा ठिकाणी पाणी अवेलेबल राहत नाही, अशा तिथले जे क्रॉप्स आहेत किंवा जिथले कुठले प्लांट्स आहेत, जे रूट सिस्टीम आहे एकदम त्याचे डीप असते, म्हणून त्याला म्हणतो आपण एक्सटेन्सिव्ह अंडरग्राउंड रूट सिस्टीम, विच कॅन ऍब्झॉर्ब मोर न्यूट्रिएंट्स अँड मोर वॉटर फ्रॉम द सॉइल फॉर द सर्वायवल ऑफ दॅट प्लांट. ओके, plant adaptation in desert, small leaves or spines. सो त्याला म्यूट ठेवा. प्रज्वल झाळे म्यूट होतो त्याला. एक मिनिट जरा. ओके, तुम्ही चॅट बॉक्स मध्ये एक लिंक टाकलेली आहे झूमची, ती लिंक कॉपी करून आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला टाकून द्या कोणतरी, कारण माझं व्हॉट्सअप ओपन आहे लॅपटॉपला.
ओके, जी चॅटबॉक्स तुम्हाला लिंक टाकली आहे ती तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपवर टाका लगेच, कोणतरी एक जण जे ते युट्यूबला लिंक आहे. ओके. तुमच्या चॅटबॉक्समध्ये एक लिंक टाकलेली आहे युट्यूबची. ती लिंक कॉपी करून जो आपला जे फर्स्ट सेमचं ग्रुप आहे त्या ठिकाणी तुम्ही कॉपी करून टाका लगेच ती. कारण माझं व्हॉट्सअप लॅपटॉप ओपन केलं नसलं तुम्ही टाकू शकता त्या ठिकाणी. जेणेकरून जे बाकीचे विद्यार्थी आहेत ते युट्यूबला जॉइन होतील. लगेच कोणतरी ते कॉपी करून टाका ग्रुपला व्हॉट्सअपच्या. सर फर्स्ट सेमेस्टरच्या ग्रुपला फक्त ऍडमिनच टाकू शकतात. ॲग्रोचा नाही रे, जनरल ग्रुप कोणच असेल त्या ठिकाणी किंवा मला टाका. माझ्या व्हॉट्सअपला टाका कोणतरी कॉपी करून. मी मोबाईलवरून टाकतो कोणतरी. ओके, नो प्रॉब्लेम. आपला ॲग्रोचा ग्रुप ओके ओके आलं मला लिंक, नो प्रॉब्लेम. वेट अ मिनिट. ओके, लिंक टाकल्या ग्रुपवरती आपल्या युट्यूबची. तुम्ही हा लेक्चर व्हिडिओ तुम्ही युट्यूबला बघू शकता. जे विद्यार्थी जॉईन झाले नसतील आता आपल्या झूम मिटिंगला त्यांनी युट्यूबला बघू शकता लेक्चर, नो प्रॉब्लेम. ओके, आपण लेक्चर कंटिन्यू करूया. ओके, द कार्ड रिडक्शन्स रिगार्डिंग द डेझर्ट म्हणजे जे पण आपले जे प्लांट्स आहेत जे डेझर्ट मध्ये असतील. ओके, जे ड्रायलँड कंडिशनला आहेत किंवा ड्राय क्लायमॅटिक कंडिशनला आहेत त्यांचे मॉडिफिकेशन कशा प्रकारे करू शकतो ते आपण बघून होता. शॉर्ट मध्ये तुम्हालाच कळेल की तुम्ही पण बघू शकता की आपल्याकडे तुम्ही रिझन बघा की वेगळे विद्यार्थी सुद्धा वेगळ्या भागात राहतात. त्यांच्याकडे जे प्लांट्स वेगळे असतात, प्रत्येकाचे प्लांट्स वेगळे असतात. म्हणजे त्या रिजन मध्ये त्याच्या क्लायमॅटिक कंडिशन नुसार, बरोबर आहे, ते प्लांट असे ग्रो होतात. रिगार्डिंग ऑन डेझर्ट किंवा आपण ड्रायलँड कंडिशन, कारण आपलं जे ऍग्रिकल्चर रिलेट करतं की जर इरिगेशन किंवा पाणी अवलंबून असेल आपण चांगल्या प्रकारे क्रॉप घेऊ शकतो किंवा इरिगेशन प्रोव्हाइड करून आपण चांगल्या प्रकारे इल्ड घेऊ शकतो. हा मेन ऍस्पेक्ट आहे आपल्या ऍग्रिकल्चर की पाणी जर आपल्याकडे अवेलेबल असेल आपण मुबलक प्रमाणामध्ये शेती करून आपण मॅक्झिमम उत्पन्न घेऊ शकतो. जर पाणीच नसेल तर त्यासाठी आपल्याला क्रॉप अडॉप्शन कशा प्रकारे डेव्हलप करता येतील त्या गोष्टी आपण शिकणार. मेनली ड्राय कंडिशनचे क्रॉप्स कसे अडॉप्ट करतात. ओके, सो प्लांट अडॉप्टेशन इन डेझर्ट आर दे हॅव्हिंग द स्मॉल लिव्स ऑर स्पाइन्स. त्यांची पानं खूप बारीक असतात. कॅटरी त्यांचा स्ट्रक्चर असतो फॉर वॉटर कन्झर्वेशन. त्याच्यामुळे काय की त्यांना जास्त जर पाण्याचा साईज जर मोठा असेल तर जो ट्रान्समिशनचा एरिया आहे त्याची वॅक्युल्स आपण केअर म्हणतो स्टोमॅटा त्या ठिकाणी जास्त असतील. ड्यू टू दॅट एक्स्ट्रा नंबर ऑफ स्टोमॅटा त्याच्यामुळे वॉटर जास्त देईल त्या ठिकाणी. परत पानं नसल्यामुळे त्या ठिकाणी स्पाइन्स आहेत. त्यामुळे जो पाईन आपण म्हणतो की वेगळे त्याला नाव आहेत. गटेशन इज नेम फॉर लॉस ऑफ वॉटर फ्रॉम द स्टेम ऑल्सो किंवा वॉटर लॉस फ्रॉम द स्टेम आपण ट्रान्सपिरेशन. ते सगळं कमी करण्यासाठी स्मॉल लिव्स किंवा स्पाइन्स अशा प्रकारे स्ट्रक्चर डेव्हलप झाले आहेत टू कन्झर्व द वॉटर इन द प्लांट बॉडी. त्याच प्रकारे थिक वॅक्स स्किन होल्ड्स इन वॉटर. रूट नियर द सॉइल सरफेस सोक अप रेन वॉटर क्विकली बिफोर इट इव्हॅपोरेट्स. ओके, काही ठिकाणी जे रूट किंवा काही ठिकाणी जे प्लांट्स असतात त्याला थिक वॅक्स स्ट्रक्चर असतं टू कन्झर्व वॉटर. रूट सॉइल सरफेस सोक अप रेन वॉटर क्विकली बिफोर इट इव्हॅपोरेट्स. प्लांट्स आर देअर एन्व्हायरमेंट. जो प्लांटचा एन्व्हायरमेंट आहे त्या ठिकाणी प्लांटचं ऍडोप्टेशन असतं. जसं आपण ऍडोप्टेशन करतो एका ठिकाणी. तुम्ही आता 12वी करून बाहेर पडलात, तुम्ही कॉलेजमध्ये जाऊन तुम्ही हॉस्टेलला राहाल, एक नवीन तुमच्यासाठी एन्व्हायरमेंट त्यात तुम्ही ऍडजस्टमेंट करू शकता. तो प्लांट सुद्धा तो ऍडजस्टमेंट शो करतो. कशा प्रकारे थॉर्न्स म्हणजे काय की जे काटे असतात, थॉर्न्स किंवा काटे किंवा म्हणतो स्पाइन्स ते डेव्हलप होतात काही काही प्लांट्स मध्ये टू स्टॉप अॅनिमल्स फ्रॉम इटिंग देम. म्हणजे थॉर्न्स किंवा काटे असतात अॅनिमल्स सुद्धा खाऊ शकत नाही अशा स्ट्रक्चर डेव्हलप करतात. परत थिक स्टेम अँड लिव्स टू होल्ड वॉटर. थिक स्टेम असल्यामुळे की जे झाड पान की त्यांच्याकडे वॅक्सी स्ट्रक्चर असतो किंवा स्मॉल लिव्स असतात ते जास्त प्रमाणात वॉटर स्टोअर करतात प्लांट बॉडीमध्ये. इव्हन शेप होल्ड वॉटर एज इन्सेक्ट. म्हणजे काही काहींचं शेप असं असतं की ती जास्त प्रमाणात वॉटर स्टोअर करतात किंवा अट्रॅक्ट करतात इन्सेक्टला सुद्धा. स्मेल असते त्यांना, काही अट्रॅक्ट करतात काही ते डिअट्रॅक्ट करतात. म्हणजे ते काहींची स्लिम अशी आहे की आपल्याला ते अट्रॅक्ट करतात, काही स्लिम म्हणजे स्लिम किंवा वास असा आहे की ते आपण त्याचा अट्रॅक्ट होऊ शकत नाही, आपण त्याच्यातून दूर पडतो.
Okay, then bright colors for attraction or deterration. Then creative seed to carried by the animals, water and wind. म्हणजे काही काही जे क्रिएटिव्ह सीड्स आहेत, तुम्ही बघाल की काही काहींच्या जे बिया आहेत किंवा त्या क्रॉपच्या किंवा प्लांटच्या, त्यांना काटे असतात किंवा त्यांना हेअर असतात. त्याच्यामुळे काय की ते कुठल्या जनावराला किंवा आपल्या बॉडीला किंवा आपल्या कपड्यांचं चिकटून त्याचं प्रसार होतो. त्याला म्हणतो स्प्रेड मेकॅनिझम ऑफ स्पीड. ओके, अडॅप्टेशन्स टू मॉइश्चर टेस्ट. ओके, आता जे मॉइश्चर ट्रेस म्हणतो आपण ड्रायलँड कंडिशनला किंवा ड्राय कंडिशन ज्या ठिकाणी पाणी अवेलेबल होत नाही, काही मॉइश्चर ट्रेस असतात. म्हणजे जमिनीमध्ये पाण्याचा ताण पडतो फॉर द क्रॉप प्लांट टू प्रॉपर डेव्हलपमेंट. यासाठी एस्केपिंग ड्रॉट किंवा ड्रॉट रेजिस्टन्सचे दोन मेकॅनिझम्स आहेत किंवा आपण म्हणतो दोन ऍडॅप्टेशन प्लांटचे. एस्केपिंग ड्रॉट कशा प्रकारे करतो की तो ड्रॉट अवॉइड करतो. ओके, एस्केपिंग डॉटचे हे दोन मेकॅनिझम्स आहेत. ओके, आणि ड्रॉट मेकॅनिझमच्या खालचे मेकॅनिझम्स आहेत. ओके, आता एस्केपिंग डॉट म्हणजे काय की ड्रॉट येऊ द्यायचं नाही आपल्याकडे. ओके, एस्केप करणं, त्याचा पड काढणं. ओके, दोन मेकॅनिझम त्यासाठी आहेत की एक ड्रॉट अवॉइडन्स आहे, त्याच्यामध्ये दोन टाईप परत, कॉन्झर्विंग वॉटर दॅट इज वॉटर सेव्हर्स आणि इम्प्रुव्हिंग वॉटर अपटेक. म्हणजे काय की जो पण पाणी झाड ऍब्झॉर्ब करेल तो त्याला कन्झर्व करून ठेवेल इन द ड्रॉट कंडिशन किंवा मॉइश्चर ट्रेस मध्ये. किंवा दुसरं कुठलं आहे की इम्प्रुव्हिंग द वॉटर अपटेक, म्हणजे जमिनीवर जो पाणी आहे तो जास्त प्रमाणात युज करता प्रयत्न आणि तो चांगल्या प्रकारे स्टोर करून ठेवेल, ज्याला त्याला गरज पडेल तेव्हाच तो युज करू शकते. अशा प्रकारे दोन अवॉइडन्स आहेत. ओके, म्हणजे कन्झर्वेशन वॉटर किंवा इम्प्रुव्हिंग द वॉटर अपटेक हे दोन मेकॅनिझम आहे फॉर एस्केपिंग ड्रॉट. ओके, आणि देन ड्रॉट रेजिस्टन्स साठी दुसरे मेकॅनिझम कुठलं की डॉट टॉलरन्स हा एक मेकॅनिझम आहे. ओके, देन मिटिगेटिंग द ट्रेस आणि हाय टॉलरन्स म्हणजे काय की जो ट्रेस आहे त्याला कमी करायचा प्रयत्न करतो, झाड स्वतः आतमध्ये असतात त्या गोष्टी. आणि हाय टॉलरन्स म्हणजे जरी जो ट्रेस आला तरी पण झाड जगतो. ओके, ड्यू टू द रूट हॅबिट, ड्यू टू द हाय डेन्सिटी रूट, तो झाड म्हणून तो झाड जो आहे तो जमीन पाणी ऍब्झॉर्ब करतो आणि तो त्या ट्रेस कंडिशनला, त्या मॉइश्चर ट्रेस कंडिशन तो टॉलरंट करतो की टॉलरन्स करतो. ट्रेस नसतो त्या गोष्टी म्हणजे आपण म्हणतो डॉट टॉलरन्स किंवा हाय टॉलरन्स टू द ड्रॉट. So first is the escaping drought. We'll study that. Evading the period of drought is the simplest means of adaptation of plants to dry condition. Many desert plants show the cult ephemeral germinate and the beginning of the reason. जरा एक मिनिट जरा होल्ड करा, एक मिनिट. Okay, so evading the period of drought is the simplest means of adaptation of plants to dry condition. Many desert plants, the so-called ephemeral, germinate at the beginning of the rainy season and have an extremely short life period, 5 to 6 weeks, which confined to the rainy period. These plants have no mechanism for overcoming the moisture trace and are therefore not drought resistant. Germination inhibitors serve as a safety mechanism. The escaping drought मध्ये कंडिशन अशी आहे की या ठिकाणी ते डॉट टॉलरंट नसतात किंवा डॉट रेजिस्टन्सच्या मेकॅनिझमच्या बॉडीमध्ये नसतो. जे पण अवेलेबल मॉइश्चर आहे ते ऍब्झॉर्ब करून ते जगण्याचा प्रयत्न करतात. ओके, पण आता डॉट रेडिशन किंवा आपण म्हणतो की जो दुष्काळ पडतो किंवा जो ड्राय स्पेल आला असेल आपल्या पावसामध्ये बघा की जून मध्ये पावसाळा सुरू होतो, परत ऑगस्ट महिन्यामध्ये जुलै महिन्यामध्ये कसं सप्टेंबर मध्ये काही आठवडाभर किंवा 15-20 दिवस पाऊस पडत नाही.
त्याच्यामुळे झाडांना सुद्धा लागणार भेटणार पाणी भेटत नाही. पण ऑलरेडी जमीन काय पाणी अवेलेबल असतं ते ऍब्झॉर्ब करून ते जगण्याचा प्रयत्न करतात. तोच पाणी ते रबी सीझन मध्ये समृद्ध आपण युज करतो फॉर द इरिगेशन पर्पज. अशा प्रकारे डॉट एक्सकेपिंग मध्ये काही व्हेरायटीज आहेत किंवा काही प्लांट्स आहेत डेझर्ट कंडिशनला ते असं फॉलो करतात, एक्सकेपिंग ड्रॉट मेकॅनिझम फॉलो करून ते जगतात त्या ठिकाणी. ओके, सो इव्हन द पिरियड ऑफ ड्रॉट इज द सिम्पलेस्ट मीन्स द ऍडप्टेशन ऑफ द प्लांट्स टू ड्राय कंडिशन. म्हणजे काय की ड्राय कंडिशनला तो प्लांट अडॅप्ट होतो, म्हणजे त्या ठिकाणी झाडाची जी वाढ आहे होणारी ती कमी होईल, जास्त फांद्या फुटणार नाही, जास्त हाईट वाढणार नाही, जास्त पाण्यात साईज वाढणार आहे, जेणेकरून पाण्याची जे त्यांना इनपुट पाहिजे तो पाणी त्यांना कमी घेतील ते सॉइल मधूनच. ओके, म्हणजे कसं की फॉर एक्झाम्पल तुम्ही जर की राजस्थानमध्ये जावा किंवा रेगिस्तानच्या डेझर्ट पार्ट मध्ये कुठल्या ज्या ठिकाणी ड्राय कंडिशन आहे त्या ठिकाणी तुम्ही झाडं बघा, त्यांना काटे जास्त असतात, त्यांचा पाण्यात साईज कमी असतो टू रिड्यूस द ट्रान्समिशन लॉसेस. म्हणजे पाण्याची जी त्यांनी जे कमतरता कमी करायचा प्रयत्न करतात, म्हणून त्याला आपण म्हणतो की इफिमेरल्स, किंवा त्यांचं जर्मिनेशन काही फास्ट होतं, त्यांची लाईफ सायकल खूप कमी असते. म्हणजे इफिमेरल्स काय की दोज प्लांट्स विच कम्प्लीट दर लाईफ सायकल इन व्हेरी शॉर्ट पिरियड. म्हणजे 5 ते 6 वीक मध्ये ते प्लांट्स जर्मिनेट होऊन त्याची लाईफ सायकल सुद्धा कम्प्लीट करतात 5 ते 6 आठवड्यामध्ये, म्हणून त्यांना आपण इफिमेरल्स म्हणतो किंवा शॉर्ट लिव्हिंग प्लांट म्हणतो. त्याच्यामुळे काही त्यांना जे रिक्वायरमेंट आहे पाण्याची ते फार कमी असते, त्यांचे लिव्ह स्ट्रक्चर किंवा स्पाइन असल्यामुळे. परत ते फक्त रेनी पिरियडलाच, ज्या पाऊस अवेलेबल असते त्या ड्रॉट कंडिशन डेझर्ट कंडिशनला, तेव्हा ते प्लांट जर्मिनेट होतात. ओके, म्हणून त्याला आपण म्हणतो की इफिमेरल्स किंवा एक्सपेरिमेंट ड्रॉट मेकॅनिझम. सो दिस प्लांट्स आर नो मेकॅनिझम ओव्हर द मॉइश्चर ट्रेस. म्हणजे मॉइश्चर ट्रेस असेल किंवा एखाद्या ठिकाणी ड्रॉट कंडिशन पडली असेल किंवा पाऊस अवेलेबल नसल्या ठिकाणी ते सहन करू शकत नाही किंवा त्यांच्याकडे असा मेकॅनिझम नसतात. पण जर पाणी अवेलेबल असेल तर ते पाणी ऍब्झॉर्ब करून 5-6 आठवड्यामध्ये लाईफ सायकल कम्प्लीट करून ते प्लांट जगून मोकळे होतात, म्हणून त्याला म्हणतो आपण एस्केपिंग ड्रॉट किंवा इफिमेरल्स स्ट्रक्चर ऑफ द प्लांट. ओके, इन cultivated crops, the ability of a cultivar to mature before the soil dries is the main adaptation to growth in dry regions. However, only few crops have such a short growing season to be called as ephemerals. Certain varieties of per millet mature within 60 days after sowing. Short duration pulses like cowpea, green gram, black gram can be included in this category. The disadvantage about breeding early varieties is that yield reduces with the reduction in the duration. आता जे आता आपण बघितलं हे जनरल प्लांट साठी होतं. जो नेक्स्ट पॉईंट आहे हा क्रॉप्स मध्ये आहेत. काही काही जे क्रॉप्स आहेत त्याला आपण इफिमेरल सुद्धा क्रॉप करू शकतो इन ड्राय कंडिशनला. जसे कुठले क्रॉप्स आहेत, काउपी, ग्रीन ग्राम, ब्लॅक ग्राम, इव्हन युअर हॉर्सगम सुद्धा. ओके, जे पल्सेस क्रॉप आहेत त्यांचं ड्युरेशन खूप कमी आहे, विदिन 60 डेज. म्हणजे तुम्ही जरी आता तुम्ही 1 तारखेला जर प्लांट लावला, तुम्ही पुढच्या 2 महिन्यामध्ये तुम्ही क्रॉप हार्वेस्ट करू शकता. म्हणजे पाण्याची रिक्वायरमेंट खूप कमी आहे, 5 ते 6 वीक मध्ये ते क्रॉप येतात. ओके, जवळपास 60 दिवसांत दुसरा क्रॉप तुमचा हार्वेस्ट करून होतो चांगल्या प्रकारे. अशा वेळेस काय की जे शॉर्ट ड्युरेशन क्रॉप आहे तुम्ही ते ग्रो करू शकता जर तुमच्याकडे पाण्याची उपलब्धता कमी असेल. ओके, पाणी कमी असेल त्या ठिकाणी, ड्रॉट अवेलेबल असेल किंवा दुष्काळ पडला असेल किंवा पाणी अवेलेबल नसेल त्या ठिकाणी, तुम्ही शॉर्ट ड्युरेशन क्रॉप पल्सेस काउपी, ग्रीन ग्राम, ब्लॅक ग्राम शेला करू, बिकॉज दे आर व्हेरी इफिमेरल्स. किंवा जे ग्रोइंग हॅबिट आहे की त्याला आपण म्हणतो इफिमेरस, त्याला आपण म्हणतो. ओके, त्यांना आपण इफिमेरस म्हणतो बिकॉज दे कम्प्लीट देअर लाईफ सायकल विदिन अ शॉर्ट पिरियड ऑफ टाइम. अशा वेळेस ते अवेलेबल जो पण मॉइश्चर असेल त्या जमिनीमध्ये, जो पण सॉइल अवेलेबल मॉइश्चर त्या ठिकाणी असेल किंवा पाणी अवेलेबल, तेव्हा मॅक्झिमम ते ऑब्झर्व करून ते लाईफ सायकल लवकरात लवकर कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करतात. तो त्यांचा एक मेकॅनिझम आहे कोणाचा, इफिमेरलचा, जे शॉर्ट ड्युरेशन क्रॉप आहे. पण एक म्हणजे दुष्परिणाम असा आहे की जर आपण प्रत्येक व्हेरायटी शॉर्ट ड्युरेशन केली, म्हणजे प्रत्येक व्हेरायटीचा ब्रीडिंग टेक्निक्स वापरून अर्ली व्हेरायटीज किंवा आपण शॉर्ट ड्युरेशन व्हेरायटीज केली तर त्याचा इल्ड जो आहे तो कमी येतो. जे शॉर्ट ड्युरेशन व्हेरायटीज आहेत, आता जी व्हेरायटी 70 दिवसाला, 80 दिवसाला किंवा 90 दिवसाला येणारी, ते आपण त्याला 50-60 दिवसाला परत करतो, त्याचा पोटेन्शियल कुठे ना कुठे कमी होईल. तो जो आपल्याला इल्ड ड्युरेशन आहे तो किंवा इल्ड रिडक्शन त्या ठिकाणी तुम्हाला तो ऑब्झर्व होऊ शकतो. देन ड्रॉट रेजिस्टन्स. Plants can adapt to a drought either by avoiding trace or tolerating trace. It is a resistant. It is an inbuilt capacity of the plant which can tolerate a drought. म्हणजे हे प्लांट मध्ये इनबिल्ट कॅरेक्टरिस्टिक्स आहे, मेकॅनिझम प्लांट मध्ये ऑलरेडी डेव्हलप झालेला आहे की तो एखादा ड्रॉट किंवा तो पाण्याचा ताण आहे, ट्रेस, मॉइश्चर ट्रेस, तो सहन करू शकतो. त्याला आपण म्हणतो ड्रॉट रेजिस्टन्स. There are different mechanisms. First is avoiding trace. Trace avoidance is the ability to maintain a favorable water balance and turbidity even when exposed to drought conditions, thereby avoiding trace and its consequence. A favorable water balance under drought conditions can be achieved either by, first is a conserving water by restricting the transpiration before the or as soon as the trace is experienced, or second is accelerating the water uptake sufficiently so as to replace the water loss. म्हणजे काय की
ड्रॉट रेसिस्टन्स 2-3 मेकॅनिझम. पहिला मी कुठला मेकॅनिझम अवॉइडिंग ट्रेस, म्हणजे जो ट्रेस येणारा आहे त्याला ट्रेसला अवॉइड करायचा. आपल्याला कसं अवॉइड करू शकतो की आपण जो प्लांट मॉइश्चर ऍब्झॉर्ब करतो सॉइल मधनं, जो लॉस आहे ट्रान्समिशन मधला तो कमी करण्यासाठी जे जरी वॉटर जो ट्रान्समिशन लॉस आहे तो कमी करू शकतो त्याच्यावर. म्हणजे स्टोमॅट आहे आपला क्लोज होईल किंवा स्टोमॅट फक्त रात्री ओपन होईल, दिवसा ओपन होणार नाही. असे काही मेकॅनिझम्स आहेत प्लांटचे. ओके, स्टोमॅटो ओपन ओनली ऍट नाईट, बट रिगार्डिंग ओनली डे टाइम स्टोमॅटो विल क्लोज. स्टोमॅटो पार्शली ओपन होईल एकदम मॉर्निंगला किंवा संध्याकाळी सुद्धा. असे काही मेकॅनिझम प्लांट मध्ये तुम्ही बघू शकता. इव्हन काही काही रूट सिस्टीम आहे त्यासाठी काय करणार की रूट सिस्टीम असे डीप रूट सिस्टीम असल्यामुळे जे पाणी किंवा आपण न्यूट्रिएंट्स ते मॅक्झिमम सॉइल मधून ऍब्झॉर्ब करतात टू मीट द वॉटर लॉस. म्हणजे जो ट्रान्सपिरेशन लॉस झालाय पाण्यामधनं त्याला बॅलन्स करायला जे रूट्स आहेत जमिनीमधले मॅक्झिमम पाणी ऍब्झॉर्ब करायचा प्रयत्न करतात. हे 2-3 मेकॅनिझम. परत कुठला मेकॅनिझम आहे, एक mechanism of conservation of water through stomatal mechanism. Drought resistant varieties are capable of regulating the stomatal mechanism and closing stomata when drought prevails. म्हणजे जर काही काही प्लांट्स किंवा काही व्हेरायटीज आहेत ते स्टोमॅटा कंट्रोल करतात. म्हणजे जेव्हा जेव्हा त्यांना ड्रॉट आला असेल किंवा ड्रॉट येणार असेल तेव्हा ते स्टोमॅटलचं क्लोजिंग आणि ओपनिंग ते हँडल करू शकतात. सो ड्रॉट रेजिस्टंट व्हेरायटीज ओपन द स्टोमॅटा मोर रॅपिडली इन अर्ली मॉर्निंग when the moisture trace is at minimum and photosynthesis can be processed without a loss of water. म्हणजे मॉर्निंगला किंवा इव्हनिंगला जेव्हा सन रेडिएशन कमी, जेव्हा ट्रान्समिशन लॉस कमी असतो, अशा वेळेस टोमॅटो ओपन करून मॅक्झिमम कार्बन डायऑक्साईड घ्यायचा प्रयत्न करतात आणि ते फोटोसिंथेटिक प्रोसेस कॅरी आउट करतात. किंवा काही काही प्लांट्स काही काही अशा आहेत की त्यांचा स्टोमॅटा जो आहे तो फक्त रात्री ओपन असतो, दिवसा ओपन नसतो. रात्री ते कार्बन डायऑक्साईड पूर्ण घेऊन ठेवतात बॉडीमध्ये प्लांटच्या आणि त्यातून ते फोटोसिंथेसिस करतात ड्युरिंग द इन प्रेझेन्स ऑफ सनलाइट. ओके, देन इन्क्रीज फोटोसिंथेटिक इफिशियन्सी. हाऊ कॅन वी इन्क्रीज फोटोसिंथेसिस? हा एक ड्रॉट मेकॅनिझम आहे किंवा स्टोमॅटाचा मेकॅनिझम आहे. Okay, when stomata are closed as a mechanism against this water loss, photosynthesis is suppressed due to the reduction in the entry of carbon dioxide through stomata. Some plants overcome this problem by their increased photosynthetic efficiency. In C4 plants, the carboxylating enzyme, namely phosphoenolpyruvic acid, that is carboxylase, has very high affinity for carbon dioxide and high potassium active. म्हणजे काय की काही प्लांट्स देर C3, C4 किंवा कॅम्प प्लांट, तुम्हाला माहिती आहे कुठले प्लांट्स आहेत. इन C4 प्लांट्स जरी कार्बन डायऑक्साईड कमी असेल तरी तो फोटोसिंथेसिस करू शकतात. पण इन केस ऑफ C3 प्लांट त्यांचा हाय फोटोसिंथेसिस जास्त असते त्यामुळे कार्बन डायऑक्साईड जास्त लागतं. ओके, C3 प्लांट्सला कार्बन डायऑक्साईड जास्त लागतं त्यामुळे स्टोमॅट त्यांना जास्त वेळ ओपन ठेवावा लागतो. आणि जे C4 प्लांट्स आहेत त्यांना कार्बन डायऑक्साईड कमी लागतं म्हणून त्यांना स्टोमॅट आहे ते कंट्रोल करू शकतात. त्याच्यामुळे जे वॉटर लॉस आहे ते कमी असतं C4 प्लांट मध्ये आणि जो वॉटर लॉस इन C3 प्लांट जास्त असतो. ओके, सो देअरफॉर फॉर द सेम अमाउंट ऑफ स्टोमॅटिक ओपनिंग C4 plants have higher photosynthetic rate than the C3 plants. Thus, C4 plants have said to be drought resistant as they are able to grow better than even under moisture stress conditions. The C4 plants are drought tolerant or drought resistant varieties plant as compared to C3 plants. In addition with that, C4 plants translocate photosynthesis more rapidly. The C4 plants like sorghum, maize, pearl millet, and sugarcane can photosynthesize even when the carbon dioxide concentration is very low, that is 100 ppm, while in most past photosynthesis stop when the carbon dioxide concentration is 100 ppm. म्हणजे most of the plants आहेत in case of C3 or more than other C3 plants, जर त्या ठिकाणी 100 ppm एवढं कॉन्सन्ट्रेशन जर कार्बन डायऑक्साईड नसेल त्या ठिकाणी फोटोसिंथेसिस होत नाही. पण जे C4 प्लांट्स आहेत लाईक सोर्गम, मेज, पर्ल किंवा शुगर केन, जरी कार्बन डायऑक्साईड 100 ppm जरी असेल त्याच्यापेक्षा जरी कमी असेल तरी ते फोटोसिंथेटिक ऍक्टिव्हिटी किंवा फोटोसिंथेटिक प्रोसेस ते कॅरी आउट करतात. ओके, सो द प्लांट्स विथ CAM cycle, classical and acid metabolism cycle, are highly drought tolerant or highly drought resistant plants. They open stomata only during the night when they take carbon dioxide into the leaves and store it as organic acid. During the daytime, as stomata are closed, carbon dioxide does not enter the leaves. However, carbon dioxide stored as inorganic acid in the plant body is inside the leaf and utilizing the photosynthesis. By this mechanism, the amount of water loss is minimum without reduction in the photosynthesis. The economic plants with the CAM types of पुढचा पायनॅपल आणि ऍग्रो, दोन जे क्रॉप प्लांट्स आहेत, पायनॅपल म्हणजे आपला अननस आणि ऍग्रो, ते काय करतात की रात्री त्यांचा स्टोमॅटो ओपन असते आणि रात्री ते कार्बन डायऑक्साईड ऍब्झॉर्ब करतात इन द प्लांट बॉडी आणि तो ऍब्झॉर्ब केलेला कार्बन डायऑक्साईड आहे तो स्टोअर करतात प्लांट बॉडीमध्ये ऍज अ ऑर्गॅनिक ऍसिड, कार्बन ऑर्गॅनिक ऍसिड म्हणून ते स्टोअर करतात प्लांट बॉडीमध्ये. आणि ड्युरिंग द डे टाइम, दिवसभरात मध्ये ते कुठलाही स्टोमॅटो ओपन करत नाही. ओके, त्याच्यामुळे काय की त्याचे जे स्टोमॅटो ओपन केलं त्यांचं वॉटर लॉस जास्त होईल थ्रू द ट्रान्सपिरेशन, त्याच्यामुळे ते वॉटर लॉस कमी करतात आणि त्याच अमाऊंट मध्ये जो कार्बन त्यांच्याकडे अवेलेबल आहे त्याच अमाऊंट त्यांचं फोटोसिंथेटिक रेट सुद्धा मॅक्झिमम असतं. ओके, सो CAM plants are tolerant
than C4 plants and C4 plants are that tolerant than C3 plants. Okay, so the mechanism किंवा त्याचा meaning निघतो. Reduction in leaf area. Most of the plants हा एक दुसरा mechanism आहे regarding the आता ही मेटाबॉलिझम मध्ये होतं आतमध्ये जो फोटोसिंथेटिक कॅपॅसिटी प्रत्येक प्लांटची त्यात आपण बघितलं आणि दुसरा रिडक्शन लीफ एरिया इट इज अ स्ट्रक्चरल मॉडिफिकेशन आपण म्हणतो की मॉडिफिकेशन स्ट्रक्चर त्याला आपण म्हणतो रिडक्शन इन लीफ एरिया most of the plant reduce transpiration by the limiting leaf area of the plants. The total leaf area of the plants is product of the number of branches of tillers. Okay, number of leaves per branches, individual leaf area, water deficit reduce tillering or branching, which in turn reduce the leaf area, resulting in less transpiration. The individual leaf size is reduced as the leaf expansion is very sensitive to the moisture trace. म्हणजे काय की जे काही काही झाड आहेत त्यांचा लीफ एरिया एकदम कमी करतात. जे पण डॉट टॉलरंट किंवा जे ड्रायलँड कंडिशनला क्रॉप आहेत तुम्ही यांचा लीफ एरिया बघा की एकदम लीफ एरियाचा त्यांचा पानाचा साईज खूप कमी होतो टू रिड्यूस द ट्रान्सपिरेशन लॉसेस अँड टू मेंटेन द वॉटर इनसाइड द प्लांट बॉडी. Direct simple reason है. Okay, then leaf area exposed to solar radiation is reduced by foliar movements. In grasses, the leaves roll or curl. जे पानं एकदम गुंडाळलं किंवा ते मोड पडतात due to moisture trace and thus reduce the area exposed to solar radiation, resulting in low transpiration. Leguminous plants show parahelionistic movement, that is, the leaves are oriented parallel to the sun rays, thus avoiding the load of solar radiation. The leaflets are horizontal during the morning and evening, thus expose maximum solar radiation. म्हणजे काय की जे काही काही लिव्स आहेत लेग्युमिनस प्लांट्स मध्ये त्यांचं ओरिएंटेशन पॅरलल असताना ते कसं करतात ते व्हर्टिकल त्यांचं मुवमेंट करतात जेणेकरून ते मॅक्झिमम सनलाइट ऍब्झॉर्ब करून ते मॅक्झिमम फूड प्रोडक्शन करायला ड्यू टू प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. However, the leaves fold and due to transpiration during the midday, moisture trace in groundnut plants reduce the radiation during the midday to about 60 to 70% due to the folding of leaves. जेव्हा मिड डे असं म्हणजे 12 ते 2 दुपारी 2 वाजेपर्यंत त्याचे पानं जे आहेत ते गुंडल्या जातात त्याच्यामुळे काय की जो फोल्डिंग ऑफ लिव्ज आहे जास्त होते ड्यू टू 6 to 70%. ओके, त्याला आपण म्हणतो रिडक्शन इन लीफ एरिया. असे प्लांट स्ट्रक्चर डेव्हलप करतात इन cereals or in grasses, in leguminous plant, in groundnut plants. अशा प्रकारे ते modification in leaf area, modification structure for the water conservation in drought tolerance or in a water stress condition ते maintain करतात. Okay. Similarly, leaf surface ते सुद्धा leaf surface सुद्धा कमी करण्याचा प्रयत्न करतात. For example, there are various structural modification or various examples are there of plant. Various morphological characteristics of leaves help to reduce the transpiration rate and may influence the survival of the plants under the drought condition. Leaves with thick cuticle, waxy surface and spines, etc. are very common and very effective to reduce the transpiration rate. म्हणजे तो लीफ एरिया आहे किंवा सरफेस आहे लीफचा ते एकदम जाडा असेल किंवा वॅक्सी सरफेस त्या ठिकाणी डेव्हलप करतो किंवा त्याला काटे किंवा त्या ठिकाणी हेअर्स असतात टू रिड्यूस द वॉटर लॉसेस. ओके, Pubescence increase the leaf reflectance and reduce the solar radiation incidence. Effect of ons. Ons म्हणजे काय की तुम्ही जर बघाल की जे गव्हाची ओंबी आहे किंवा धानाची लोंबी आहे त्या ठिकाणी एक लांब धागासारखा स्ट्रक्चर असतो त्याला आपण हेअर म्हणतो गव्हाची ओंबी त्याला आपण ऑन्स म्हणतो. ओके, सो ऑन व्हेरायटीज गिव्ह मोर इल्ड्स अंडर ड्रॉट कंडिशन कम्पेअर्ड टू ऑनलेस व्हेरायटीज. काही गव्हाची व्हेरायटीज गव्हाचे क्रॉप आहेत इन केस ऑफ व्हीट, इन केस ऑफ बार्ली, इन केस ऑफ राईस ऑल्सो. काही व्हेरायटीला ऑन्स प्रेझेंट असतात, काही व्हेरायटीला नसतात. According to that, on varieties ज्यांना व्हेरायटी जास्त असते त्या ठिकाणी त्याचं yield जास्त आहे ऍज कम्पेअर टू ऑनलेस व्हेरायटीज. ऑन contribute 20% of photosynthesis to the grain. म्हणजे इन केस ऑफ ग्रेन फिलिंग स्टेज जेव्हा ग्रेन फिलिंग स्टेज असते त्यावेळेस जे ऑन्स आहेत त्या पॅनिकलला किंवा त्या इरेडला असतात त्याला 12% पेक्षा जास्त फोटोसिंथेटिक करतात टू प्रोड्यूस द फूड इनसाइड ऑफ द ग्रेन. Then water storage in the plants. Water storage in the plants is considered as an adaptive mechanism. However, its significance is small in the crop plants because the total water content is frequently less than the water they transfer in a day. Transpiration of 5 mm per day is common, which is equivalent with the 50 tons of water per hectare. The leaves of a pineapple contain sufficient amount of water in special non-chlorophyllous tissue, which is utilized during the drought. आता वॉटर स्टोरेज इन प्लांट म्हणजे काही काही प्लांट स्ट्रक्चर असतात की ते वॉटर स्टोरेज करतात स्टेम मध्ये, लिव्स मध्ये किंवा काही त्यांनी ते मॉडिफिकेशन करतात त्यांच्या प्लांटच्या बॉडीमध्ये. ओके, ते मॅक्झिमम अमाऊंट मध्ये ते वॉटर स्टोर करण्याचा प्रयत्न करतात. पण काही वेळेस काय होतं की जर तुम्ही पर हेक्टरचा विचार केला जर ज्या ठिकाणी जरी पर प्लांट मध्ये 5 mm पर डे जर एवढा जरी ट्रान्सपिरेशन कमी असला पण आपण जो पर हेक्टर जर काढायचा प्रयत्न जवळपास तो 50 टन ऑफ वॉटर पर हेक्टर लॉस करतो दररोज त्या पानामधनं.
ओके, एवढं तो लॉस होऊ शकतो त्या पानामध्ये जर प्रॉपरली स्टोरेज नसेल तर. पण इन केस ऑफ सम प्लांट्स सच लाइक पाइनएपल और सच लाइक थॅलस कल्चर इज डेव्हलप, त्या ठिकाणी नॉन क्लोरोफिल टिश्यू आहेत पाइनएपल मध्ये, त्या ठिकाणी ते ड्रॉट कंडिशनच्या वेळेस तो पाइनएपल क्रॉप त्या ठिकाणी वॉटर स्टोरेज करून ठेवतो. अशा प्रकारे स्ट्रक्चर डेव्हलप होतात प्लांट मध्ये. ओके, देन मेकॅनिझम टू इम्प्रूव्ह द वॉटर अपटेक. ड्रॉट अवॉइडन्स इज promoted by a well developed deep root system with a high efficiency to extract water from deeper layers of the soil. This mechanism is desirable only if there is a sufficient soil moisture in deeper layers or extraction. Water uptake can be improved by several mechanisms. आता ज्या ठिकाणी ज्या प्लांटची डीप रूट सिस्टीम आहे किंवा ज्या ते रूट्सच्या प्लांटचे एकदम असं डीप आहेत, ते प्लांट्स काय करतील की जे वॉटर आहेत अशा ठिकाणी ड्रॉट जर ते मॅक्झिमम वॉटर ते त्या पाणी जो आहे वॉटर एकदम डीप रूट सिस्टीम म्हणून ते ऍब्झॉर्ब करतात टू मीट द वॉटर लॉसेस. असे सुद्धा काही मेकॅनिझम्स आहेत. First is the efficient root system. Deep, well branched and rapidly growing root system helps in absorbing more moisture by exploiting the higher volume of soil. It has an important morphological adaptation that helps in drought resistance without losing the productivity. या ठिकाणी कुठली इल्ड कमी होत नाही त्या प्लांटची. ओके, म्हणजे पाणी ऍब्झॉर्ब करायची क्षमता आहे त्या प्लांटची खूप जास्त असते, त्याला म्हणतो आपण इफिशियंट रूट सिस्टीम. ड्यू टू द इफिशियंट रूट सिस्टीम त्याचे रूट एकदम चांगले, त्याची ग्रोथ चांगली होते, डीप जास्त असतात, जास्त डेप्थ मध्ये पाण्या जमिनीत जातात आणि जास्त डीप सॉइल मधनं ते रूट्स पाणी ऍब्झॉर्ब करतात. त्यामुळे त्याला आपण म्हणतो मॉर्फोलॉजिकल अडॅप्टेशन इन केस ऑफ रूट सिस्टीम. देन रूट टू शूट रेशो. रूट टू शूट म्हणजे रेशिओ ऑफ रूट लेंथ टू द शूट हाईट. म्हणजे तुमचं रूट किती वाढलंय त्याच्याप्रमाणे शूटची हाईट किती आहे. जर शूटची हाईट जास्त असेल आणि रूटची हाईट कमी असेल त्या ठिकाणी त्याला वॉटर फ्लो जास्त असेल. पण रूट जास्त वाढलं असेल, शूट कमी असेल, इन केस ऑफ युअर ग्राउंडनट, इन केस ऑफ युअर पोटॅटो, इन केस ऑफ युअर ट्युबरस क्रॉप, त्या ठिकाणी रूट सिस्टम जास्त असते, शूट सिस्टम जास्त डेव्हलप नसते, त्याला ते सुद्धा ड्रॉट टॉलरंट असतात. रिगार्डिंग युअर कॉटन ऑल्सो. ओके, कॉटन इज देअर, युअर पल्सेस आर देअर, त्यांची रूट सिस्टम चांगल्यापणे डेव्हलप असतो, त्याला म्हणतो हाय रूट शूट रेशिओ. इफ द रूट्स आर द मोर कम्पेअर्ड टू द ट्रान्सफरिंग शूट, म्हणजे रूटची साईज किंवा रूटची जी ग्रोथ आहे त्याच्या कॅनोपेक्षा, लिप किंवा शूट पेक्षा जास्त असेल, त्या ठिकाणी वॉटर बॅलन्स करायला त्याला जास्त मेहनत करायची गरज पडत नाही, त्या ठिकाणी वॉटर बॅलन्स कॅन बी मेंटेन. ड्रॉट increases root growth and root to shoot ratio, which is an important mechanism for drought avoidance. By improving the water uptake, high water potential is maintained in the leaves and the rate of photosynthesis is not reduced. त्याच्यामुळे काय की ज्या ठिकाणी रूट जास्त असेल त्या ठिकाणी ड्रॉट रेजिस्टन्स मेकॅनिझम चांगल्या प्रकारे तो वर्किंग करू शकतो. इन्क्रीज इन लिक्विड फेस कंडक्टन्स. आता लिक्विड फेस कंडक्टन्स म्हणजे काय की जो पण पाणी ऍब्झॉर्ब करतो तो चांगल्या प्रकारे इन्क्रीज करू शकतो. झाडाला म्हणतो लिक्विड phase conductance. Increase liquid conductance to maintain the high water potential in plants. Not only uptake is important but also conductance is also important. म्हणजे अपटेक करून तो झाडाने जो ऑब्झर्व केला मुळामध्ये पाणी, तो पूर्णपणे झाडाच्या पूर्ण फांद्यापासून ते लीव्स पर्यंत फळापर्यंत फुलापर्यंत तो कंडक्ट झाला पाहिजे, म्हणून त्याला म्हणतो आपण लिक्विड फेज कंडक्टन्स. इट इज अ ट्रान्सपोर्टेशन ऑफ वॉटर फ्रॉम वन पार्ट ऑफ द प्लांट बॉडी फ्रॉम द रूट्स टू द अदर पार्ट्स ऑफ द प्लांट. Lowering the resistance of the plant can be achieved by the increase the diameter of xylem vessels or their number. तर xylem vessels किंवा आपण xylem चे टिश्यू जर इन्क्रीज झाला प्लांट मध्ये, ऑटोमॅटिकली जो लिक्विड पण तो वाढेल, जो रूट्स मधून डायरेक्ट तो पानाच्या फुलामध्ये फळांमध्ये तो आपण वॉटर ट्रान्सफर करू शकतो, त्याला म्हणतात इन्क्रीज इन लिक्विड फेज कंडक्टन्स. देन ऑस्मोटिक ऍडव्हान्स. ऑस्मोटिक म्हणजे काय? इट इज अ ऑस्मोटिक म्हणजे इट इज मुवमेंट ऑफ एनी सोल्यूट पार्टिकल्स थ्रू अ सेमी परमेबल मेम्ब्रेन. तुम्हाला ऑस्मोटिक प्रेशर किंवा ऑस्मोटिक मुवमेंट तुम्हाला माहिती असायला पाहिजे, तुम्ही 12वी शिकली असाल. Then trace induce breakdown the carbohydrates and proteins increase in the concentration of solutes in the cell sap resulting in reduction of osmotic potential. आता ड्यू टू द ट्रेस, त्या ठिकाणी जर मॉइश्चर ट्रेस किंवा पाण्याची जर तुटवडा आला असेल त्या ठिकाणी, अशा वेळेस काय की जे कार्बोहायड्रेट्स आहेत किंवा जे प्रोटीन्स आहेत त्यांचं ब्रेकडाऊन होतं आणि ते ब्रेकडाऊन झालं तर ते त्या सोल्युट्स जे आहेत ते त्या सोल्युशन मध्ये डिझॉल्व्ह होतात, त्याच्यामुळे काय की तो ऑस्मोटिक पोटेन्शियल तो रिडक्शन कमी होईल. सो प्लांट्स which have the ability to lower their osmotic potential in response to slowly developing deficits are useful. Leaves, hypocotyledonous roots, and spikelets have been shown to adjust somatically in some, but not in all species. The significance of osmotic adjustment is such that it has to maintain turgor as a water deficit develop inside the plant body. It enables the plant to maintain leaf expansion and photosynthetic activity at levels of the stress which are not possible in the absence due to the continued
turgor pressure or root growth continues even under the moisture stress, resulting in the adsorption of more water, and helps in exploration of water in the great volume. Osmotic adsorption increases the translocation and helps the increasing the grain yield. आता ऑस्मोटिक म्हणजे काय? इट इज अ ट्रान्सपोर्टेशन ऑफ सोल्यूट टू द सेम परमेबल मेम्ब्रेन. आता जे पण कार्बोहायड्रेट्स किंवा प्रोटीन्स आपल्या प्लांटच्या बॉडीमध्ये आहेत ते ब्रेकडाऊन होऊन ते डिझॉल्व्ह होतात प्लांटच्या बॉडी किंवा प्लांटच्या सेल्स मध्ये. त्याच्यामुळे काय की ऑटोमॅटिक पोटॅशियम इन द प्लांट बॉडी तो कमी होईल. त्याच्यामुळे काय की जो सॉइल मध्ये किंवा रूट्स मध्ये ऑस्मोटिक पोटॅशियम जास्त आहे त्याची मुवमेंट कशी होईल मग हायर ऑस्मोटिक पोटॅशियल टू द लोअर ऑस्मोटिक पोटॅशियल. म्हणजे जे सॉइल मध्ये पाणी आहे किंवा रूट मध्ये पाणी आहे तो झाडामध्ये येण्याचा प्रयत्न करेल जास्तीत जास्त प्रमाणात. म्हणजे जे ट्रान्सपिरेशन पूल आहे किंवा जे रूट ग्रोथ जास्त प्रमाणात होईल. जो ऑस्मोटिक जर या ठिकाणी आपण जर बघितली ऑस्मोटिक पोटॅशियल जर पाण्यामध्ये कमी झाला किंवा टर्जिडिटी जे आपण म्हणतो टर्जर प्रेशर इन द प्लांट बॉडी जर तो कमी झाला ऑटोमॅटिकली रूट मधला पाणी किंवा रूट जो आहे प्लांटचा तो सॉइल मध्ये ऑटोमॅटिकली प्लांट मध्ये जास्त प्रमाणात ऍब्झॉर्ब करायचा प्रयत्न करते वॉटर. अशा प्रकारे आपण ते ऑस्मोटिक ऍडजस्टमेंट आपण करू शकतो. Then drought tolerance is there. Due to different drought avoidance mechanisms, plants are able to maintain favorable water balance and adverse effects of reduced water potential are not felt by the plants. In drought tolerance, water potential of the plant is reduced and its adverse effects are felt. Drought tolerance can be defined as a tolerance of the plants to a level of stress at which 50% of the cells die. The performance of higher plants depend upon the integrated function of the main cells, which is disturbed by drought. Drought tolerance is either by mitigating the stress or by showing the high degree of tolerance. Drought tolerance म्हणजे काय की प्लांट्सला जरी त्या ठिकाणी ड्रॉट आला किंवा त्या ठिकाणी स्ट्रेस आला त्या ठिकाणी प्लांटला जास्त इफेक्ट करत नाही. कारण प्लांटची जे वॉटर पोटेन्शियल प्लांट मेंटेन तो ऑटोमॅटिक तो मेंटेन करू शकतो. म्हणजे 50% लॉस ऑफ सेल्स डाय. त्या ठिकाणी काय होतं की जे पण प्लांट्स मध्ये ऑलरेडी जे सेल्स आहेत ते जवळपास 50% पर्यंत सेल्स ऑटोमॅटिकली मरतात. त्याच्यामुळे तो प्लांट तो सहन करतो त्या ड्रॉटला. पूर्णपणे प्लांट जगत नाही. ऍटलीस्ट 50% ऑफ द सेल्स इनसाइड द प्लांट ते डेड करतात आणि 50% सेल्स तो आपला जो प्लांट किंवा क्रॉप प्लांट आहे तो भागवून घेतो. तिथपर्यंत ड्रॉट असतेपर्यंत त्याला म्हणतो आपण ड्रॉट टॉलरन्स. Then mitigating stress. The simplest way of mitigating stress is by restricting the dehydration and maintenance of the higher osmotic pressure by the accumulation of higher amounts of solutes. The leaves which thick will resist collapse. म्हणजे आपल्या प्लांट बॉडी मध्ये आपल्याला हायर ऑस्मोटिक प्रेशर मेंटेन ठेवायचं आहे. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट रिगार्डिंग द मिटिगेटिंग स्ट्रेस. जर त्या ठिकाणी ऑस्मोटिक प्रेशर किंवा ऑस्मोटिक पोटॅशियल जर कमी झाला तर प्लांटला मॅक्झिमम वॉटर परत त्याला अब्झॉर्ब करावं लागतं सॉइल मधनं. त्याच्यामुळे मिटिगेटिंग स्ट्रेस एक मेन ऍडव्हान्टेज प्लांट बॉडीचा. इफ द प्लांट बॉडी मेंटेन्स द हायर वॉटर प्रेशर देन देर इज नो नीड टू अब्झॉर्ब मोर वॉटर अँड इट कॅन मिटिगेट द ट्रेस. जो ट्रेस आलेला आहे त्याला तो कमी करण्याचा प्रयत्न करतो आपोआप. देन हाय डिग्री ऑफ टॉलरन्स. The death of the plants can be avoided either by reducing the metabolic strain or plastic strain. During the drought, adverse influence of the drought on the metabolism of the plant is known as metabolic strain. म्हणजे जो पण ताण पडला पाण्याचा किंवा वॉटर टेस्ट कंडिशन झाली आहे अशा वेळेस काय की जो त्याच्यामुळे काय की जे प्लास्टिक स्ट्रेन आहे किंवा मेटाबॉलिस्ट म्हणजे जो पण मेटाबॉलिझम असेल रिगार्डिंग फोटोसिंथेसिस रिगार्डिंग रेस्पिरेशन रिगार्डिंग प्रोटीन्स रिगार्डिंग प्रोडक्शन ऑफ कार्बोहायड्रेट्स स्टार्च मेटाबॉलिझम त्या ठिकाणी त्या पाण्याचा कुठं ना कुठं परिणाम होतो. अशा वेळेस काय करतात की त्या ठिकाणी डेथ ऑफर होतं. त्या ठिकाणी जे 50% सेल आपण मगाशी डेथ झालं त्याप्रमाणे या ठिकाणी सुद्धा तेच होतं. डेथ ऑफ द सेल्स ऑर ऑफर either due to the reduction in carbon metabolism, that is photosynthesis, or nitrogen metabolism, that is photosynthesis. When the plants are subject to the severe moisture stress, stomata are closed permanently, resulting in cessation of the photosynthesis and absorption. म्हणजे या ठिकाणी फोटोसिंथेसिस होत नाही. या ठिकाणी स्टोमॅटा ते क्लोज करतात. 50% जे प्लांटचे सेल ते मरतात. त्याच्यामुळे की फोटोसिंथेसिस झालं नसल्यामुळे स्टार्वेशन झाडांना की जे झाडाचे प्लांट्स आहेत किंवा लिव्स आहेत त्यांना फूड भेटत नाही. त्याच्यामुळे स्टार्वेशन झाड जे लिव्स आहेत किंवा जे काही सेल्स आहेत ते मरतात. However, plants are capable to keeping the stomata partially open, can photosynthesize to survive. थोड्या का प्रमाणामध्ये तो स्टोमॅटो तो ओपन करू शकतो जेणेकरून फोटोसिंथेटिक प्रोसेस कॅरी आउट करून तो जगण्याचा प्रयत्न करेल. ऍज अ कॉन्सिक्वेन्स ऑफ अ ड्रॉट, प्रोटीन्स आर ब्रोकन डाउन इनटू अमिनो ऍसिड. प्रोटीन ब्रेक डाउन लेवल मे रिझल्ट इन अक्युरेशन ऑफ प्रोड्यूस ऑफ अ टॉक्सिक लेवल. ते काही काही प्लांट्स मध्ये एक प्रोलिन नावाचा प्रोटीन तयार होतो इन ड्रॉट कंडिशन. ओके, ज्या ठिकाणी जर ड्रॉट कंडिशन आली अशा वेळेस त्या ठिकाणी प्रोलिन नावाचा एक प्रोटीन त्या ठिकाणी तयार होतो. ओके, in drought resistant plant, the net loss of RNA is prevented and the plants are capable to continuous protein synthesis. Young leaves are more resistant to the drought than older leaves due to the higher protein content. Plastic strain indicates the irrevocable loss of the plant tissues due to the severe stress. The mechanism involved is killing off, transferring the portion and keeping the propagation material without the desiccation. In many species of perennial plants,
The above ground parts die off during the drought and underground parts like rhizomes, bulbs, tubers are remain live but in dormant stage. आता अशाच काय करते की जे आता जे डॉट त्या ठिकाणी आलाय तो प्लांटला सर्वाइव्ह करणं मस्ट आहे. त्याच्यामुळे काय की जो आरएनएचा लॉस तो करतो प्लांट इनसाइड द सेल किंवा इनसाइड द प्लांट बॉडी आरएनएचं प्रोडक्शन कमी करून तो फक्त प्रोटीन सिंथेसिस करतो. त्या ठिकाणी फक्त प्रोटीन सिंथेसिस वाढते जेणेकरून जे नवीन लिव्ज आहेत ते त्यांना फक्त प्रोटीन सिंथेसिस करून जे फूड फक्त करते जे जुने लिव्स आहेत ते गळून पडतात. त्याच्यामुळे जो प्लास्टिक स्टेन आहे तो आपण तो मेंटेन करतो त्या प्लांटमध्ये ड्यू टू द सिव्हिअर वॉटर स्ट्रेस आणि हाच मेकॅनिझम ते इन्व्हॉल्व करतात टू किलिंग द ट्रान्सफरिंग प्रोसेशन म्हणजे जे प्लांट्स आहेत ओल्ड प्लांट्स त्यांना ते किल करतात म्हणजे पानाचं डेसिकेशन त्या ठिकाणी होतं. ओके विदाउट द प्रोपगेशन जो सीड मटेरियल आहे त्याचं काहीही लॉस न करता जे जुने ओल्ड पान आहे ते गळून पडतात आणि त्याचप्रमाणे काही मेकॅनिझम पेरिनियल प्लांट्स असतात जो रायझोम्स तुम्ही बघाल की काही काही प्लांट्स बघाल बीटरूट इज देअर युअर पोटॅटो इज देअर ज्यांचे रायझोम्स आहेत ते खाली वाढतात किंवा काही वीड्स आहेत सायनोडॅक्टिलॉन सायप्रोरोटुंडस त्यांचे रायझोम्स किंवा जे बल्ब्स किंवा ट्युबर्स आहेत ते जिवंत असतात बट इन डॉर्मंट कंडिशन पण त्याचा अबो ग्राउंड पार्ट पूर्णपणे जळलेला असतो किंवा ड्राय झालेला असतो. ओके ते सुद्धा ते नंतर सवय करतात. Then drought evaluation. Drought resistance is a complex of many physiological, morphological, and biological characteristics, and it is a doubtful whether any criteria will be adequate for selection of drought resistant genotypes. A combination of desirable attributes has to be selected, but the problem lies in defining the desirable attributes, identifying the drought resistant plants with desirable attributes require the knowledge of developmental, morphological, anatomical, physiological attributes that contribute to the crop adaptation in the arid and semi-arid climate. आता ड्रॉट इव्हॅल्युएशन म्हणजे काय की जे पण काही स्पीसीज किंवा काही प्लांट असतील जिथे ड्रॉट कंडिशनला ते जगलेत किंवा सर्व्ह झालेत त्यांच्यापासून आपल्याला नवीन व्हेरायटी डेव्हलप करायची आहे ड्यू टू हेल्थ ऑफ जेनेटिक्स किंवा आपण ब्रीडिंग म्हणतो तिथे तसे जेनोटाइप्स किंवा ते प्लांट आयडेंटिफाय करून त्यापासून आपल्याला नवीन व्हेरायटी किंवा नवीन प्लांट डेव्हलप करायचा आहे विथ द हेल्प ऑफ knowledge of genetics or breeding techniques with the help of development, physiological and physiological attributes to contribute to crop adaptation in the arid and semi-arid environments. The developmental mechanisms are adaptation in phenological development has been demonstrated in some crops that is mild water deficit at the late vegetative stage hasten the ear emergence and maturity. Phenological plasticity is available in the plant with the interdependency branching and tillering. Small amount of intermediacy branching and tillering is essential for flexibility of varying ecological conditions. In crop plants, greatest advances in breeding for water-limited environments have been achieved by shortening the life cycle. आता हा एक मेकॅनिझम दिलाय की लाईफ सायकल ते कमी करतात ड्यू टू द वॉटर लिमिटेड इन द एन्व्हायरमेंट. परत काय की जे ब्रांचिंग किंवा टिलरिंग आहेत ते पण मॅक्झिमम प्रमाणात करून त्या ठिकाणी जो रिप्रोडक्टिव्ह फेज आहे ते कमी मॅक्झिमम लवकरात लवकर येऊन मॅक्झिमम रिप्रोडक्टिव्ह फेज कम्प्लीट करून ते लाईफ सायकल कम्प्लीट करायचा प्रयत्न करतात. जे व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आहे किंवा आपण ब्रांचिंग टिलरिंग ते कमी करतात. ओके फ्लेक्सिबिलिटी असते की जर त्या ठिकाणी जर वॉटर झालं तर त्यांची ब्रांचिंग टिलरिंग वाढणार, जर पाणी जर कमी असेल तर ब्रांचिंग टिलरिंग कमी होईल आणि जे लगेच ते आफ्टर द ड्रॉट मेकॅनिझम इम्प्लाइज ते लगेच ते फोटोसिंथेसिस करून मॅक्झिमम प्रमाणामध्ये रिप्रोडक्टिव्ह फेज जातात आणि मॅक्झिमम ते सीड किंवा जे प्रयत्न म्हणजे लाईफ सायकल कम्प्लीट करायचं ते प्रयत्न करतात इन द शॉर्ट पिरियड ऑफ टाइम. जीनोटाइप्स विथ एक्झिबिट चेंजेस इन लिप अँगल और रिकवर क्विकली आफ्टर ट्रेस और ड्राउट एट डिस्टन्स. आता कुठले जीनोटाइप्स ज्यांचे लिप अँगल चेंज करतात किंवा ते लवकर रिकवर करतात इन ट्रेस त्या आपण म्हणतो ड्रॉट रेजिस्टंट जीनोटाइप्स. Most of the legumes and sunflower show these further movements. The genotypes with quicker response to drought and to avoid this elevation are selected for the to maintain the new varieties. Varietal difference in the rooting depth have been observed in the wheat, soybean, sugarcane, and tomato. This variation can be utilized for breeding drought-resistant varieties. Ability of plants to grow in dry soil can be seen in many crop varieties and grasses. आता जे सिम्पटम्स आहेत किंवा ते सक्सेसफुल डेव्हलपमेंट बघितले आपण व्हीट मध्ये, सोरगम किंवा टोमॅटो मध्ये ते आपण यूज करू शकतो इन ब्रीडिंग टेक्निक्स टू डेव्हलप अ ब्रीडिंग फॉर डॉट रेजिस्टंट व्हेरायटीज. अॅनाटॉपिकल ऍडॅप्टेशन्स. आता अॅनाटॉपिकल म्हणजे काय की प्लांट स्ट्रक्चर आहे. आता अॅनाटॉपी म्हणजे काय हड्ड्या आपण अॅनाटॉपी म्हणजे काय की आपलं स्ट्रक्चरल बॉडी आहे, आपल्याला हात आहेत, हाताला हड्डे आहेत, पायाला हड्डे आहेत, डोक्याला हड्डे आहेत, तसे प्लांट सुद्धा अॅनाटॉमी आहे काही, त्याला सुद्धा फांद्या आहेत, लिव्ज आहेत, रूट्स आहेत, त्याला आपण म्हणतो अॅनाटॉपिकल ऍडॅप्टेशन्स. In order to maintain high water retention in the leaves, particularly under the high evaporative demand, the plants must be able to absorb higher amount of water and transport it quickly to leaves. Resistance to water flows varies with the species, but variation among the varieties due to the same species is not known. Reduction of resistance to water flow can be achieved by the increase in the
आयदर डायमीटर ऑफ द झायलम वेसेस और देअर नंबर. म्हणजे काय की जो झायलम आहे, झायलम टिश्यू किंवा झायलम आहे, त्याची डायमीटर वाढला पाहिजे किंवा आपण त्याचे नंबर वाढले पाहिजे. इव्हन जे लिव्हज आहेत, ओके, जे ओल्ड लिव्हज जरी गळले तरी ते वॉटर बॅलन्स करू शकतात आपल्या प्लांट बॉडीमध्ये. ओके, देन physiological adaptations. Plants which close their stomata at high transpiration demands and open quickly as the transpiration demand is decreased are also very helpful. The ability of plants to continue at relatively high rate of photosynthesis during the moisture stress is one of the criteria for selecting the drought resistant variety. Drought induced accumulation of proline is another criteria in certain crops like barley, groundnut, which are less sensitive to the moisture stress at critical periods. Survival of the seedlings of adult plants can be used as a moisture tolerant traits. म्हणजे फिजिओलॉजिकल कंडिशन काय की ज्या ठिकाणी जर ट्रान्समिशन डिमांड जास्त असेल त्या ठिकाणी स्टोमॅटा क्लोज करतात आणि अशा वेळेस प्लांट काय करेल की ज्या ठिकाणी ट्रान्समिशन डिमांड कमी असेल त्या ठिकाणी तो स्टोमॅटा परत ओपन करेल. परत काही काही वेळेस जो एक प्रोलिन नावाचा एक प्रोटीन आहे ते काही काही प्लांट सिक्रेट करतात, बार्ली असेल ग्राउंड असेल, टू एस्केप द दॅट ड्रॉट. इट इज अ प्रोलिन. लक्षात ठेवा, इट इज अ प्रोलिन. PRO, इट इज स्पेलिंग मिस्टेक, PROLIN. इट इज अ प्रोलिन, इट इज अ प्रोटीन developed in a plant body to fight against the drought. Plant survival is an important criteria where periodic drought occurs during the early mid-season. Crops with C4 and CAM type of photosynthesis are prepared in the dry regions. Selection of 3 plants with a high biochemical efficiency for fixing carbon dioxide at less concentration is useful. आता जे C4 का C कॅम प्लांट्स आहेत ते हायली डॉट टॉलरंट, आपण त्यांना ड्राय कंडिशन आपण ग्रो करू शकतो. पण काही जे C3 प्लांट्स आहेत त्यांची बायोकेमिकल इफिशियन्सी जास्त आहे विथ फिक्सेशन ऑफ फोटोसिंथेसिस इन अ व्हेरी लो कार्बन डायऑक्साइड, ते सुद्धा आपण ते त्या ठिकाणी लावू शकतो. ओके, but mainly C4 and CAM plants can effectively prove as a drought tolerant in dry regions. Selection of plants with the high specific leaf weight may increase yield by increasing photosynthesis. Plants with the high osmotic adjustment are selected as the degree of osmotic adjustment varies with the species and genotypes. आता osmotic pressure तुम्हाला काय आता सांगितलं की osmotic adjustment करून किंवा osmotic adjustment करून osmotic potential किंवा osmotic pressure त्यासोबत करून ड्रॉट मेकॅनिझम ते ऍडॉप्ट करू शकतात. देन रिमोव्हलायझेशन ऑफ रिझोर्स. रिमोव्हलेशन म्हणजे किती मोबायलेशन करतात परत रिसोर्स, म्हणजे प्लांट रिसोर्स असेल किंवा फूड रिसोर्स, ते त्याचं मोबायलेशन करणे आहे इन द प्लांट बॉडी. देर आर 2 सोर्स ऑफ assimilation supply for the grain development of cereals and legumes, that is from photosynthesis before anthesis and after anthesis. Anthesis म्हणजे काय की फ्लावर ओपनिंग, म्हणजे त्याला म्हणतो फ्लावरिंग ओपनिंग, इज अ प्रोसेस ऑफ ओपनिंग ऑफ द फ्लावर, त्यानंतर अनालिसिस. हे बिफोर द आन्सर म्हणजे बिफोर द फ्लावर आपली फ्लावर ओपनिंग आणि आफ्टर द फ्लावर ओपनिंग, असे 2 मेकॅनिझम्स आहेत. Under normal conditions, contribution of parenthesis is assimilated to grain is less than 20% in most plants, except in rice, where it is ranges from 20 to 40%. ओके, काही काही प्लांट मध्ये बिफोर द अँथिसिस जवळपास 20 ते 40% फोटोसिंथेसिस चांगल्या प्रकारे होते. In case of rice, it is only near about 40%, but under the moisture stress condition, it may be up to 70%. Limited success in identifying the wheat or barley lines which transfer more parenthesis assimilates during the grain under the stress than the non-stress condition should not deter the other species seeking the characteristics of the wide range of the original. म्हणजे राईस मध्ये किंवा काय प्लांट मध्ये 30 ते 40% पर्यंत आहे काय पॅरेंथिसिस असोसिएटेड सिंथेसिस, आणि तेच कुठे जास्त आपले जे वीट किंवा बार्ली क्रॉप आहे त्या ठिकाणी परत ते कमी आहे, या ठिकाणी ड्रॉट कंडिशन त्या ठिकाणी कमी. रिगार्डिंग द वर्टिकल, जो पेड अंकल आहे म्हणजे जे मेन स्टेम आहे खालची, ती त्याची साईज जास्त असली पाहिजे फॉर द प्रोडक्शन ऑफ मोर झायलम टिश्यूज. लार्ज फ्लॅगलिप स्टेज. आता जो फ्लॅगलिप म्हणजे काय, इट इज अ लीफ अटॅच विथ द पॅनिकल. जो पण पॅनिकल आहे किंवा इरेड आहे रिगार्डिंग सोरगम, रिगार्डिंग युअर मेज, राईस किंवा वीट मध्ये, ज्याला आपण कनिस म्हणतो, कनिस लागून जो लीफ असतो त्याला पण तो फ्लॅगलिप. तुझं जास्त मोठा असेल तुझा एक डिझायरेबल कॅरेक्टर आहे. परत मोर नंबर ऑफ ग्रेन्स, बोल्ड नंबर कॅरेक्टर. परत ते ऑन्स आहेत, जे ऑन्स म्हणजे की जे गव्हाची ओंबिकी आहे किंवा धानाची लोंबी आहे, त्याला प्रत्येक धानाला एक स्ट्रक्चर असतं लांब धाग्यासारखं, त्याला आपण ऑन्स म्हणतो. हे सगळे डिझायरेबल कॅरेक्टर्स आहे रिगार्डिंग द maintaining the plant water inside the plant body in a drought condition. In brief, the desirable plant characteristics of drought resistance are rapid germination and early establishment of deep roots, rapid phenological development, development of plasticity, phalangistic movements,
Stomata sensitive to only to large vapor pressure deficit and insensitive to low leaf water potential, the ability of adjustment somatically, large transfer of accelerate from the stem to grain, and dehydration of tolerance, particularly at seedling and grain filling stage. Okay, अशा प्रकारे आपलं लेक्चर झालेलं आहे. लेक्चर रिगार्डिंग द क्रॉप अडॉप्टेशन. सगळ्यांनी व्हिडिओ ऑन ठेवा आणि हँड रेज करा. आय विल टेक युअर अटेंडन्स. जर कोणाला डाऊट आहे रिगार्डिंग क्रॉप अडॉप्टेशन, म्हणजे आपण जो क्रॉप प्लांट आहे किंवा कुठलाही प्लांट असेल, ओके, तो एखाद्या कंडिशनला इन्व्हायरमेंट कसा प्रकारे तो अडॉप्ट करतो, त्याला आपण म्हणतो क्रॉप अडॉप्टेशन. रिगार्डिंग ड्रॉट असेल, जर पाणीचे म्हणजे आपण म्हणतो वॉटर ट्रेस ज्या ठिकाणी असेल, पाणी अवेलेबल नसेल त्या ठिकाणी, किंवा दुष्काळ पडला असेल, जास्त पाणी पडलं असेल किंवा पाणी कमी पडलं असेल, अशा वेळेस कशा प्रकारे प्लांट अडॉप्ट करू शकतो एखाद्या कंडिशनला, एखाद्या इन्व्हायरमेंट कंडिशनला, ते आपण शिकलो आता. त्याचे वेगवेगळे मेकॅनिझम्स आहेत. ड्रॉट अवॉइडन्स इज देअर, ड्रॉट रेजिस्टन्स इज देअर, मिटिगेटिंग ट्रेस, प्लांट मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स असतील, ते मॉडिफिकेशन त्यांनी कशी केली आहेत, पाना साईज कमी करणे असेल, झाल्या असेल, वाढणे असेल, ऑस्मॉटिक प्रेशर कमी जास्त करून तो सुद्धा अपटेक करू शकतो, हाय डीप रूट सिस्टीम असेल, असे काही मेकॅनिझम्स आहेत. ओके, तुम्ही एकदा ते नीट वाचा, तुम्हाला कळेल. जरी कोणाला डाऊट असेल आता विचारू शकता. जर तुम्हाला काही समजलं नसेल, तुम्ही नेक्स्ट लेक्चरला विचारू शकता. जर आपला पुढचा लेक्चर होईल त्यात तेव्हा तुम्ही ते विचारू शकता, नो प्रॉब्लेम. ओके, इफ यू हॅव डाऊट, थोडा क्रिटिकल आहे हा प्लांट फिजिओलॉजीचा, ब्रीडिंगचा पार्ट आहे. ओके, प्लांटची फिजिओलॉजी तुम्ही फोटोसिंथेसिस शिकला आहे, रेस्पिरेशन प्लांट शिकला आहात, कशा प्रकारे C3 सायकल कशी वर्क करते, कॅम्प सायकल कशा प्रकारे काम करतं, किंवा C4 प्लांट्स कशा प्रकारे काम करतात. ओके, त्यांचे वेगवेगळे मेकॅनिझम्स आहेत. अशा प्रकारे तुम्ही ते विचारू शकता. तुम्ही तर वाचा नीट, तुम्हाला ते कळेल लगेच. ओके, अटेंडन्स घेऊया. सगळ्यांनी हँड रेज करा.